सासू तात्याबा गाडगे, मुक्काम पोस्ट धोंडेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझा अनुभव असा आहे, आशीर्वाद घेतल्यानंतर माझी पहिलीच वारी झाली. त्यानंतर माझी मंडळी आजारी पडली. वडूजला खाडी डॉक्टरांकडे ॲडमिट केलं. खाडी डॉक्टरांनी 2 दिवस ॲडमिट करून डॉक्टरांनी सांगितलं यांना 3 ब्लॉकेज आहेत, कराडला जाऊन तुम्ही एन्जिओग्राफी करा. आम्ही कराडला नेलं. एन्जिओग्राफीच्या हॉलमध्ये नेल्यानंतर मी फक्त दत्तनामाचा जप चालू केला. महाराज एन्जिओग्राफी होस्तर माझ्या जीवात जीव नव्हता. डॉक्टरने सांगितलं 3 ब्लॉकेज आहेत. पण एन्जिओग्राफी पूर्ण झाली आणि एन्जिओग्राफीचा रिपोर्ट नील आला. त्यानंतर माझं वजन 110 किलो होतं, आता 80वर वजन. सतत माझ्या आता 14वी वारी चालू आहे. माझी मॅडम आणि तर मॅडम माझी मंडळी कुठे आई इथं आली नाही, जरा प्रॉब्लेम त्यांनी गेल्या वारी आशीर्वाद सांगितलं मेडिकल कॉलेज. बरोबर. हो हो. त्यामुळं तो पण अनुभव सांगा, मॅडमचा पण अनुभव मॅडम सांगितलं नाही. तर माझी एक सर्व इथं बसलेल्या मंडळींना विनंती आहे, इथं मलकापूरला गेल्याशिवाय मलकापूर काय आहे आणि मलकापुराची ख्याती काय आहे आणि मलकापूरचं जर आपण प्रामुख्यानं गुरुनामाचा जर जप केला आणि त्यांच्या पद्धतीने जर आपण सर्व भक्ती केली तर आपल्याला जी काही असाध्य व्याधी आहे ती व्याधी एक पहिल्या ते दुसऱ्या वारीमध्ये निघून जाते. 1 रुपयाही तिथे घेतला जात नाही तुमच्याकडून. तुमच्या इच्छेनं तुम्ही 5 रुपये 10 रुपये काय टाकायचं ते टाका. इथं अन्नक्षेत्र सातत्यानं सुरू आहे. तर माझी एक सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्या ज्या काही असाध्य व्याधी असतील त्यांनी महाराजांच्या आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत. ज्यांना गुरुवारचा आशीर्वाद असतो, गुरुवारचा आशीर्वाद घेतल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला 5 ते 7 वाऱ्या महाराज सांगतात त्या वारीला आपण जावं. आणि जे आपल्याला काय असाध्य व्याधी आहे तिथं आल्यानंतर तिथं आल्यानंतर जे कॅन्सरसारखा जर असाध्य आजार आहे, एड्ससारखा असाध्य आजार आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे 3 दिवसात 4 दिवसात तुम्ही संपाल. आज ती 4-4 वर्ष माणसं जिवंत आहेत. म्हणजे इतकी असा आगाध महिमा त्या मलकापूरचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला बरेच अनुभव आलेले आहेत. आणि एवढंच सांगतो, ज्याच्या ज्याच्या गळ्यात मलकापूरचं पेंडन आहे त्याच्यावरती महाराज शेतात पाणी पाजत असताना असा पाचकीचा ढीग उचलला आणि घोणस माझ्यावरून हातातनं खाली पडला. पण फक्त पेंडन हातात धरलं, गुरुदेव दत्त म्हणलं, 2 मिनिटात ती घोणस निघून गेली. म्हणजे इतका अनुभव त्या मलकापूरचा आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जावं, ज्यांना शक्य नाही त्यांनी